नमस्कार, मी सौ दीपाली मंगेश वैद्य, मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना या विशेष कथा अभिवाचन उपक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करते। लेखिका श्रीमती गीता गरुड लिखित शिरापुरी ही कथा आज मी आपल्या समोर सादर करीत आहे। अन्नपूर्णा उपहारगृहात नेहमीसारखीच वर्दळ चालू होती। हे उपहारगृह बस स्टँडच्या जवळ असल्या कारणाने लांबच्या पल्ल्याचे प्रवासी, बस ड्रायव्हर, कंडक्टर तसेच बाजारात घरची माळवं विकायला आलेल्या बाया, मासे विकायला आलेल्या बाया सगळ्यांचं पेटपूजेचं ते हक्काचे ठिकाण होतं। दुकानाचे मालक रघुनाथराव यांना आताचं वयोमान परत्वे गल्ल्यावर बसणं जमत नसल्याने एरवी फक्त मार्केटिंग सांभाळणारा व नोकरांवर जातीने लक्ष ठेवणारा त्यांचा मुलगा राजू आता गल्ल्यावर बसू लागला होता। सगळीकडे लक्ष ठेवताना त्याची दमछाक व्हायची। रघुनाथरावही काठी टेकत टेकत दुकानातील एखाद्या खुर्चीवर येऊन पेपर वाचत बसायचे। आजही भटारखान्यात भल्या मोठ्या कढईत तूप ओतलं होतं आणि त्यात पिशवीतला रवा ओतून भल्या मोठ्या जाडजूड पितळी कविलत्याने आचारी तो रवा परतत होता। एकीकडे टोपात दूध उकळत होतं तर एका पितळी टोपात चहा उकळत होता। एक आचारी कांदा भजी तळून काढत होता। भूक लागली नसली तरी शिरापुरी, भजी, उसळपाव, चहा अशा विविध पदार्थांच्या गंधानं प्रत्येक व्यक्तीची पावलं अन्नपूर्णा उपहारगृहाकडे आपसूक वळत होती। गावातली बडी धेडं तिथे पाकावर बसून नाश्ता करीत राजकारणावर चर्चा आळवीत बसायची। अगदी गल्लीपासनं ते दिल्लीपर्यंतचे विषय असायचे त्यांच्या संभाषणात। सोबतीला चहा आणि गरमागरम कांदा भजी म्हणजे चर्चेचा जीव असायची। ठराविक वेळच बसायचं, खाणं झालं की उठून जायचं हा नियम नव्हता या उपहारगृहाचा। भाजीवाल्या बाया तर बाहेरच कप्पशी मागून घ्यायच्या, फुरकन चहा पिऊन आपापल्या धंद्याकडे वळायच्या। 9 वाजेपर्यंत शिरापुरीच्या ऑर्डर, मग उन्हा वर येऊ लागली की उसळपुरीच्या आणि सोबतीला वाफाळता भात, वरण, लोणचं, पापड असा छान मेनू असायचा। गुरुवारी जेवणाच्या जोडीला अळूवडी, कोथिंबीर वडी ही असायची। शनिवारी गावातली बरीच जण बाजूच्या मारुतीच्या देवळात यायची। त्या दिवशी व संकष्टी चतुर्थीच्या दिवशी साबुदाणा खिचडी, ओल्या नारळाची चटणी, लस्सी, ताक बनवलं जायचं। ऑर्डरनुसार जायफळ लावलेली कॉफी मिळायची। दुपारचे 3 वाजून गेले असावेत। बाजाराचा दिवस होता, त्यामुळे बनवलेले सर्व पदार्थ जवळजवळ संपल्यागत जमा होते। आचारी, वेटर यांनी आपलं जेवण वाढून घेतलं होतं आणि तेही गप्पा मारत जेवायला बसले होते। रघुनाथराव हलक्या चालीने काठी टेकत टेकत घरी जेवायला गेले। राजू मात्र तिथेच नोकर माणसांसोबत जेवायचा। 3:30च्या सुमारास एक वयोवृद्ध जोडपं हॉटेलात आलं। म्हातारी मूळची गोरीपान पण वार्धक्याने वाकलेली होती। गोऱ्या कपाळावर लाल कुंकवाची चिरी उठून दिसत होती। ती जांभळ्या रंगाचं आणि हिरव्या किनारीचं लुगडं नेसली होती। लुगड्यावर सफेद फुलाची नक्षी होती। घंटेला हात लावावा आणि नंतरही ती बराच वेळ हलत राहावी तशी तिच्या नवऱ्याची मान हलत होती। हातही हलत होते। सगळ्या लिंग्यातला म्हातारा अगदी सज्जन वाटत होता। म्हातारीचं सारं लक्ष म्हाताऱ्यावर होतं। म्हातारीने म्हाताऱ्याला पाणी पाजलं आणि वेटरला साथ घालू लागली। तसं वेटर जेवणावरनं उठणार इतक्यात राजू स्वतः उठला। आजी, इतक्या दुपारची खडे गेल्लोस? त्याने आजीला विचारलं। तशी आजी म्हणाली, काय सांगू पुता तुका, हयातीचो पुरावो देवचो लागता। त्याच्यासाठी बँकेत घेऊन गेलेले, तडे सोन डॉक्टरकडे, थैसर मरणाची गर्दी। कसली जुलाबाची साथ इली हा तेकरान, यो मेळो भरलेलो हाय थे। म्हणान उशीर झालो। गाडी चुकली, कट्ट्या हरी जाणारी। भुकेनं कावळे आरडाक लागले पोटात। म्हणा निलव, हेंका तिकटाचा जमाचा नाही, तोंडेला हा। तू आपली शिरापुरी घेऊन ये 2 पलेटी। खरं तर पुऱ्या संपल्या होत्या आणि शिरा तर सकाळीच संपला होता। नुकतेच येऊन बाजूच्या बाकावर बसलेल्या रघुनाथरावांनी हे संभाषण ऐकलं होतं।
तरीही ते बाहेरच्या पिंपळाकडे एकटक पाहत बसले होते. वायच 10-15 मिनिटाचा टाइम द्यायचे, मस्तपैकी येलचे घालून शिरो करताय असं सांगत तो भटारखान्याकडे वळला. नोकरांचा हा खरं तर पाठ टेकायचा वेळ. पुन्हा 4 नंतर ते रात्री 11 पर्यंत त्यांना कामाला उभं राहायचं होतं. राजूने एका बाजूला मंद आचेवर रवा भाजायला घेतला. पटापटा पीठ मळलं. तो शिरा करेस्तोवर नको नको म्हणतानाही एक आचारी मदतीला आलाच. त्याने तेल टाकून पुऱ्या तळून काढल्या. शिरापुरीच्या प्लेटी राजूने स्वतः टेबलावर मांडल्या. तसा आजीने आजोबांच्या शर्टाला नॅपकिन लावला. त्यांची प्लेट आपल्या पुढे सरकवून घेत ती त्यांना शिरापुरीचा घास भरवू लागली. हॉटेलातील नोकरही ते दृश्य पाहू लागले. बायको ही क्षणाची पत्नी व अनंत काळची माता असते असं मनातल्या मनात उटपुटत रघुनाथराव समोरच्या पिंपळाच्या सळसळत्या पानांकडे पाहू लागले. इतक्यात राजू स्वतः येऊन आजीच्या शेजारी बसला. त्याने आजोबांची प्लेट आपल्याकडे ओढून घेतली. आजी गोंधळली. पुरीचा तुकडा तोडून त्यात लुसलुशीत शिरा घेत तो आजीला म्हणाला, आजे तू तुझी शिरापुरी ख्वाकला, आज्यांका म्या भरवतय. आणि त्याने शिरापुरीचा घास आजोबांच्या तोंडाकडे नेला. आजोबांनीही तो आनंदाने स्वीकारला. आजी संकोचली. अरे पण आजे तू एकटीच काय सगळा पुण्य लाटतेलीस, आमका वायत सेवा करू गाव दे, चल तर मग. राजूच्या बोलण्यावर आजी खुदकन हसली. तिची कृत्रिम दंतपंक्ती छान चमकली. रघुनाथराव लेकाच्या या उत्तराने खुश झाले. त्यांनी मग चहा मागून घेतला व पीत बसले. संध्याकाळी रघुनाथराव जरा लवकरच घरी गेले व बायकोला घेऊन मस्तपैकी नदीकाठी फिरायला गेले. रात्री जेवणाच्या टेबलावर राजूने विचारलं, दादा आज लवकर परतलासा घराकडे, तब्येत बरी असा म्हणा, काय दुखत खूप असतात तर अंगावर काढू नका, दवाखान्यात जाऊया. यावर मनमोकळं हसत रघुनाथराव म्हणाले, अरे झिला माका काय धाड भरली, आज तू या हाटलात नोकराचो विश्रांतीचो वेळ लक्षात घेऊन स्वतः राव बनवलंस. आज ये नव तुझ्या हातची गरमागरम शिरापुरी खाई. शिरो निवलो मग खाण्यातली तिची मजा जातली या लक्षात घेऊन तू स्वतः आज्यांका एक एक घास भरवलंस. अगदी तुझ्या लहानपणी मिया तुका भरवी तेच ते साठवले. मग म्हणला, चला लेक नुसतोच सोंबासारो वाढलो नाही. राजू तुका एक कर्तव्य मनान हॉटेल चालवतोस असं नाही, तर गिरायकांची सोय पहिली बघतस. हॉटेल मालकाचो व्यावहारिक दृष्टिकोन सांभाळत असताना त्याचे वांगडा गिरायका वांगडा माणुसकीचा नाताव जपतोस. गिरायकांचे अडीअडचणी समजून घेतोस. या बघा मूप बरा वाटला. आज मी या खऱ्या अर्थानं सेवानिवृत्त झालोय बघ. वडिलांच्या या बोलण्यावर राजूने वाकून त्याच्या पायांना स्पर्श केला. रघुनाथरावांनीही मायेचा आशीर्वादाचा हात लेकराच्या पाठीवरून फिरवला. संस्कारांची शिदोरी आपण न कळत पुढच्या पिढीकडे सोपवत असतो व ही पुढील पिढी ही शिदोरी अशीच आपसूक पुढे नेते तेव्हा होणारा आनंद हा न्याराच असतो. रसिको, ही पूर्ण कथा आपल्याला कशी वाटली आणि ती आवडली असल्यास मनस्पर्शीच्या चॅनेलला आपण नक्की सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट्स द्यायला विसरू नका. आपल्या स्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद.